रवि उदय धारा, रवि उदय धारा, किरणांच्या पावलाने निसर्ग हसला. किरणांच्या पावलाने निसर्ग हॅलो 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 हे पहा निळ्यांबरातून रवि उदय धारा, रवि उदय धारा, किरणांच्या पावलाने निसर्ग हसला.
पाटेच्या पारी करा तयारी जाऊया गलभोकरी सूर्य मुखला गुलाल उधळीत आला माथ्यावरी घराधे चल आवरून शिनगर बाजारी जाऊया पोरी पोरी घराधे चल आवरून शिनगर बाजारी जाऊया पोरी पोरी Yeah.
बाजाराला जायचं ना? अगं हो, बाजाराला जायचं खरं, पण बाजाराची वाट कोणाला माहित आहे? अगं माझ्या शेजारची वरच्या वाडीत मावशी राहते बघ, ती हाक मारून बघ, ती येईल आपल्या सोबत. अगं तिचं आणि माझं कालच पाण्यावर भांडण झालंय बघ. असं म्हणते पण मी हाक मारते. हा अगं मावशी, मावशी का आले ग आले अग राधाबाई अग राधाबाई हात कशाल मारिते माझ्या विणा राधे तुझे काय अडते माझ्या विणा राधे तुझे काय पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मथुरेच्या बाजारी बाजाराची नाही माहिती तुम्हा तेव्हा ठेवली ती म्हातारी बाजाराची नाही माहिती तुम्हा तेव्हा ठेवली ती म्हातारी हात जोडीचा नाचते, माझ्या विणा राधे माझ्या विणा राधे कशाची आत मारली? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ, तू चल ना ग आमच्या सोबत. अगं राधे, आधी का नाही बोलली? चांगली नटून थटून आलं असते ना का बाजाराला? अगं आमचं पण अचानक ठरलं बघ. असं म्हणते, मग चला तर जाऊया बाजाराला. अगं पोरीनो, बाजारी जायचं खरं, पण घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं नाही या मावशीला. सांगितलंच पाहिजे. अगं सांगितल्याशिवाय आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? अगं आम्ही साऱ्या पोरीने मिळून दहीदूध घेतलंय बघ. असं म्हणतेस, मग चला तर. चल तर.
मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला मी गुलाबी जगाला या गोकुळाला नगरी नांदतो मी श्रीनंदलाला गोकुळिया वाढलो मी श्रीनंदलाला प्रथम प्यारम प्यारी होता कुणी श्रेष्ठांना वंदन करून देवादिदेव विष्णू म्हणून मला किंजल अवतार लागले तोच मला म्हणतात भगवान श्रीकृष्ण बोला पुंडलिकावरती थोडक्यात माहिती म्हणजे आज उद्वार रथबाजार गवळणी घाटमट करू मथुरच्या मार्गावर जाणार त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी पेंड्या सुद्धा सांगितली पाहिजे अरे पेंड्या अरे देवा आम्हाला बोलवण्याचे कारण आज उद्वार मथुरेचा बाजार गवळणी घाटमट करून मथुरच्या बाजार जाणार त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी तुमच्या दोघांना संबोध आहे ठीक आहे देवा या पण येतो काय रे अरे हे देवाने कामगिरी सांगितली बघ कामगिरी सांगितले घरी अरे पण करणार तरी कोण म्हणजे हा अरे हे हा कामगिरी पण करायला हवी बघ, ही कामगिरी करायला पाहिजे बघ करायला पाहिजे आणि आपल्या दोघांनाच करायचे लोकांना करायचंय. सुदाम्या, हे बाबा काम माझ्या जपणार नाही बघ अरे तुझ्या शब्दात नाही मला पण काय करायला छापणार नाही तुला पण जपणार नाही हो. अरे हे हा. येड्या मग ही कामगिरी करणार कोण करणार कोण म्हणजे हे हा माझ्या जोडीला तो वाकडे आहे ना त्याला बोलून घेऊ काय अरे हुशार आहे अरे हे सुदाम्या हा. अरे एवढे आपण धान दगड असताना हा. तो वाकड्या काय काम करू दे अरे करणार तो अरे ह्या कामात तो हुशार आहे बघ हुशार आहे बघ. अरे हे त्याला बोलून घे इथं बघू हाक मारून घेतो हा बघ बोलो अरे वाकड्या जवळ काय वाटतं? तुझा काय आवाजात मागे कोणी खेचणार काय तू जरा आवाज दे जरा. बरं मी आवाज देऊ हा बरं बोलवतो बघ हा बोल अरे वाकड्या अरे वाकड्या रे आलो जोडीला
अरे काय गडबड काय केव्हाची तुला हाक मारली अरे काय अरे श्वास टाकलेला पहिला आधी तुम्हाला तू बरा असता प्या जाणतोय हा? प्या जाणतोय नंतर आपण आपलं काम कर अरे काय सांगू गुलामा काय झालं तर सांग अरे गुलामा काय सांगू तुला अरे काय झालं तर अरे मेल्या हा, माल खायची पाता मार खायची पाता मार खायची पाता तेव्हा एवढा दमलास अरे काय सांगू काय झालं सकाळी उठलो सकाळी उठलास सकाळी उठलो हा आणि बायकोला म्हटलं काय सकू सकू होय. म्हणजे बायको तुझी सकू सकू हा होय सकूला म्हटलं हा सकू हा. मला जरा अंघोळीला पाणी उतर अंगुलीला पाणी उतर मला बाई सकाळची आंघोळी केल्याशिवाय मग मला बनवतच नाही हो. हो मग दररोज आंघोळ करतो सकाळी रोज सकाळी म्हणायचे मेला 4 दिवसात सकाळी येते असंच बोलतोय मेला याला कुठला वालाय नुसता अरे त्याला एवढ्या आंघोळीचं काय माहितीये अरे ह्या कोण हा ह्या कोण हा पेंड्या मेला पेंद्या नव्हे मग हा मेला कुंभिया कुंभिया सारखा इकडनं बुगलं जातं घालाय अरे आपला पेंड्या अरे काय काय सांगू अरे सकाळी बायकोला म्हटलं अंघोळीला पाणी अंघोलीला पाणी उतर अंघोळीला पाणी बायको माझं कुंडान बाहेर आहे कुडान बाहेर आहे माझ्याकडे बाथरूम बिथरूम नाही म्हणजे केली अंघोलीला जातो केली केली अंघोलीला जातो अंघोळीला बायकोन बादली उतरला पाणी बाटली म्हणजे नेऊ ठेवला ठेवला हा तेवढ्यात काय झालं गुलाब काय झालं काय माझा पोरगा तुझा पोरगा तर बालका काय रे? ठेवला बाब्या बाब्यानं काय केलं काय केलं काय बी बोललं त्याचा पुतकन आतुरात उठला म्हणजे पाणी उतरलेलं बघितल्यावर पुतकन उठला आणि अंघोळीला गेला म्हणजे तुझ्या आधी पातळी वया होय बायको म्हणते हो थांब बाबांना त्याला अंघोळ करू होय दे. बरोबर आहे बाबा कामाला जाणार ऐकायला तयार नाही काय? म्हणजे अवदान तो अवदान तो मग? मी म्हटलं मग बायकोला म्हटलं करतोय ना चांगली सवय लागते चांगली सवय लागते सकाळी अंघोळ करणं चांगली सवय मग मग करतोय तो करू दे मग कल्ला होत आहे ना अंघोळ बिंगुल केला अंघोळ बिंघोळ केला अंघोळ बिंगुल केला मग मी बोललं चड्डी करायला तयार नाही म्हणजे चड्डी घाली अंघोळ केल्यावर चड्डी करायला तयार नाही मग काय? एवढा पोरगा. बारीक पोरगा राहिला असा तरी चालतो हा, चड्डी घालायला तयार नाही मग? बायको आपली त्याला म्हणाली काय बाबा हा चड्डी घाल चड्डी घाल मग नाहीतर लोक मुंबई बघतील असं बोलली बरे यानं चड्डी बिड्डी घातला मग घाबरला तो चड्डी बिड्डी घातला बायकोन घाबरवला त्याला बिचारा गोट्यानी खेळायला गोट्याने खेळायला लागला माझ्या घराच्या समोर एक रस्ता होता हाय रस्ता हा रस्ता आहे. रस्ता आहे नाही काय हा मग त्यातनं बॅगा बिगा घेऊन 4 मुली चाललेल्या कुठेतरी निघाल्या होत्या सर निघाल्या होत्या हा, मग माझा पोरगा हुशार काय माझा पोरगा हुशार त्यानं काय केला काय केला न त्यांना काय विचारला काय ताई नुनू ताई नुनू म्हणाला बाबा म्हणजे संस्कारी मुलगा. अरे मग आपण कसं तात्यानू तात्यानू दादानू दादानू बरोबर आहे काकानू काका. तसा पोरगा माझा ताई नुनू हा, मग ताई नुनू तुम्ही जाताव कुणीकडे जाता हो कोणीकडे मग पोली बोलल्या हा. अरे बाबा हा आम्ही मुंबईला निघालेला आहे मुंबईला बरोबर एवढंच ऐकलं एवढं ऐकलं आणि बी बोललं काल खाली चड्डी खाली केला काल चड्डी खाली काढला तो म्हणतो काय ही काय मुंबई सकाळी हा चड्डी घालीला म्हणजे वाचवत त्याला सांगत दिलं हा एवढंच बिचारे लक्षात ठेवलेलं लक्षात ठेवलेला बरोबर त्या पोली पण हुशार काय पोली म्हणाल्या बावा हा आम्हाला यांना कावल्या मुंबईत नाही जायचं आहे. मग आम्हाला मोठ्या मुंबईत जायचं त्या बरोबर गाडी बिड्याने मोठी मुंबई मग पोल माझा हुशार काय केला पोल म्हणाला ताई ननू तुम्हाला मोठी मुंबई बघायची आहे ना मग? माझे बाबा घालात आहे चला ते.
घेऊन पाठीत लागल्या काय करतील अरे त्यांना मिटवता मला नाती नवाली मला उचलून झाला. बरोबर आहे असं झालं असं झालं का काय झालं? ए, बरं सुद्धा आपण ह्या कशासाठी बोलवलंय हे सांगायचं जरा पहिलं बघ. तुला कशासाठी बोलावलेलाय कशा जाती कृष्णदेवांचं काम आहे आपल्या देवबाप्पांचं मग त्यांनी मला सांगितलं नाही नसले तुलाच सांगत आली आलं नसले तुलाच सांगत आली बाई अरे देवाने देवाचा विश्वास होतो बाई काय म्हणला देवांचा विश्वास होतो बाई काय देवाचा माझ्यावर विश्वास अरे बा विश्वास अरे होतो भरपूर विश्वास आहे बघ देवाचा. तुमच्यावर. काय म्हणतोच भरपूर आहे. हा म्हणून तुला आम्ही बोलावलेला मग काय कशासाठी पण कशासाठी म्हणजे काय आपल्या गोकुळच्या गवळणी चाललेत मथुरेच्या बाजारी त्यांचा रस्ता बंद करायचा काय हा करतो ऐकलं काय बरोबर बघितलंस काय ऐकलं काय काय अरे हे! तो काय सांगतो ऐकलं नाही. ऐक नी. आपल्या गोकुळच्या गवळणी कोणच्या गवळणी घेऊन दही दूध माठ दही घेऊन अरे दही दुधाचे घेऊन माठ चाललेत मथुरेच्या बाजारी तिच्या मग आहेत ना आपल्या जाऊ द्यायचं ना बघ हे तू अडवलंच ना काय सगळं तुलाच खायला भेटणार आहे. अरे बघ, एवढं सगळं दही दूध मला काय लागलं तुलाच खायला भेटणार आहे बघ. त्याला खायला भेटणार आहे मेलो बी मोहल्लं तुमचं वाचवलं कधी झालं कधी तर काय झालं काय इथं नाही चितूक पाखलू हा. आणि हलवायच्या गवलं हात काय हॅलो हे पहा रसिक जनांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक पुढील प्रमाणे राशी स्वप्नील परशुराम यांच्याकडून शाहिरांसाठी खास राजा भेड्यांसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्लोक आणि रुही हुमणी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रोशन भूप यांचं मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे संकेत सुनील ठाके मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. सिद्धार्थ धावणे, तुषार भूप, अभ्या बेंद्रे, दादू गोरुले, अभि किरवे आणि दिनेश मोरुचे, आर्यन भूप यांच्याकडून वाकड्याचं गीत मजमूरसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्याचप्रमाणे अनिल सापळे, अमोल सापळे संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जयंत परशुराम यांच्याकडून कृष्णासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. हर्ष जयंत परशुराम यांच्याकडून कृष्णासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच विशाल परशुराम आणि अपर्णा परशुराम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच निधी उमेश मोहिते यांच्याकडून आता जे वाक्याचं गीत झालं या गीतासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे हे गीत स्टेजवर वंशपूर झालं पाहिजे. त्याचप्रमाणे निलेश दादा कामेरकर यांच्याकडून आता जे वाकड्याचं गीत झालं या गीतासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचं देखील असं म्हणणं आहे हे गीत शाहीर राजा भेरे आणि या गाण्याचे लेखक शाहीर दत्ता भेरे यांनी हे गीत स्टेजवर जाऊन घ्यायचं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्वर्गीय दुधाजी फुले कैलासवासी दुधाजी फुले यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू
ओम साई फुले यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच चंद्रकांत गोपाळ भूप गाव हरपुडे हलती उमवाडी यांकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या बक्षिसाचे त्यांचे मनस्वी आभार, धन्यवाद. अरे मांजर ह्या गाण्याचे पैसे तुला आले, पैसे तू घेतले, तूच नाच त्याच्या वय. धन्यवाद. मी काय नाचणार पैसा मंदिरात जमा. अरे तुझा पण आला. त्याला पैसे हिला तू. मी पटकन पंचम गावडे आडव्यात ना तर दही दूध पैसा तुला खायला भेटणार अरे मेल्या, पण मला सारखा एका बाईवर मी नसणार आणि पैसा हजारात. मेलो नको 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 तुम्ही पण मेलो. चला कुठे जाऊया. चल लवकर. आज मथुरेचा बाजार झाला उशीर होईल फार. आज मथुरेचा बाजार झाला उशीर होईल फार. माट घेऊन डोळे वर माट घेऊन डोळे वर घ्या गोरच माठ घ्या माठात दूध घ्या जाऊया ग लवकर. घ्या गोरच माठ घ्या माठात दूध घ्या जाऊया ग लवकर.
आता पाहू कोणी पाहिजे कोणी नारी कमी रक्ताचे कवण तुम्ही करा हो श्रवण कमी रक्ताचे कवण तुम्ही करा हो श्रवण राहिले कधी खबर या गोरस वाढला या गोरस वाढल्या त्याला उशीर होईल फार आज मधुरेचा बाजार त्याला उशीर होईल फार वाट घेऊन या गोरस वाढल्या मी बोललो अरे रामराम तुम्हाला त्या चिकण्या दिसतात म्हणून त्यांच्यावर वाजवतो आणि ते काय वाईट दिसतोय मी काय वाईट दिसतोय का अरे तू मनातच चिकन आहे पहिल्यापासून चिकन आहे राहू दे मला हसायचं काय काय गवळ्याच्या बोरी आपल्या अरे मग अरे ह्यांनाच तर अडवायचं आहे बघ. अरे पांढऱ्या पांढऱ्या झोप आहे पांढऱ्या झोप म्हणजे अरे आपल्या गवळ्याच्या बोरी आहे होय. अरे दैदूत लोणी खातात दैदूत लोणी खातात त्या गावल्याच्या पोली मग दैदूत लोणी खातात म्हणून पांढऱ्या मग अरे तसं नाही. आणि मेले ना तुम्ही काय कोलसा का जाऊ अरे तसं नाही. अरे मेलं काले कांदे झोल लोक कांदे झोलाला डोकवावा आणि तुम्हाला दोघांना दाखवावं कशाला बोलवला अरे हा आहे ना हे बघ पाकड्या अरे त्यांनाच अडवायचं आहे. तुला दही दूध पोळी सगळं खायला भेटणार आहे बघ. अरे यांच्याकडे दैदूत लोणी आहे मग माडबं कशा भरून चालले काय कलू काय त्याच्यावर सांगा अरे त्यांच्यात एक शानी जाणती मावशी आहे शानीनी जाणती अरे मोठी म्हणजे वयस्कर. वयस्कर थोडी मावशी आहे बघ त्या पोरींची हा तिला जाड विचार काय चालू हे मावशी असंही चालू तापात ओके पण हे बघ हा, जातो. त्याच्याशी प्रेमाने विचारतो. हा आता हे मावशे बघितलंस काय केलास काय मी फक्त मेरेनं तुम्ही सांगितलं काय? मी त्याला अगं हे मावशे ह्याच्या पलीकडे मी काय बोललेलो हे वाकड्या अरे हे त्या मावशीला प्रेमाने पण तुझ्या प्रेमाने प्रेमाला बोल. बोल. जा, गोड एवढाच शब्द बोल. बोलायचं ना. काय ना वाटल्या अगं हे मावशे अरे मला बोल लवकर आता तुझं झालं वाचवलं कधी तर मेले ह्यानी सांगितलं आणि फक्त एवढाच विचार अरे एवढ्यात म्हणजे काय पुढचं ऐकायचं तुम्ही काय अरे मावशी तुम्ही आलेल्या कुठून जायच्या कुठे एवढंच ना मग मला होतं तेवढं, हे मावशे इकडे 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 काय रे वाकड्या अगं ह्या पोरी कोणत्या सगळ्या काय सगळ्या माझ्या पोरी आहेत
तुझ्या पोरी हा माझ्या पोरी मी बोललं तुला सरकारचा नियम माहिती नाही कुठल्या रे वाकड्या हे हम दो आम्हाला एक मी बोलला है एवढा मला कुठं आणलं? काय विचार मावशे तू छान दिसते ना माझ्यासारखीच छान आहे मी जरा तुझ्यापेक्षा गोला पान आहे काय एवढं असू दे मला काय पलट नाही मला पलट नाही अरे वाकड्या लवकर बोल काय ते कामाचं आम्हाला बाजारी जायला उशीर होतो अरे इकडे ये अरे ही कामाचं विचारते हिची ओळख नाही ते नाही मला लगेच म्हणते कामाचं बोल काय कामाचं म्हणजे तुझं काम काय आहे तिला विचार इकडे मावचे तू आलेली कुठून आणि जायची कुठून आम्ही आलेला गोकुळातून आणि जाणार मथुरेला होय काय मग जावा इकडे हा. असं तिला जाऊ द्यायचं नाही बघ असं आहे मावचे मग तुला त्याला प्रतिबंध आहे मग आम्ही दुसऱ्या वाटेन जाऊ जावा तिकडनं जावा तिकडे हे बघ हे काले दोन कांदे जोर उभं केले मग आपल्याला म्हणतात तरी कोण हॅलो हे पहा कार्तिकी अनिकेत पाताडे यांकडून खास शाहिरांसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्याचप्रमाणे हात जोडतो पाहिजे हॅलो रोशन भूक यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं नाव घेतलं पाहिजे रोशन भूक शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून चौकाच ग बाय त्याची शिंग मारील गाय शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून रोशन रावांचं नाव घेते अखंड रसिक जनांचा मान राखून त्याचप्रमाणे संकेत खाके यांचं देखील मावशीनं नाव घ्यायचं आहे संकेत खाके अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी थांब तू कधी पाणी घातलास पाणी घातलास कधी अरे वाकड्या ऐकतात ऐकतो थांब हा. अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशीला घालत होते पाणी संकेत रावांचं नाव घेते मी त्यांची राणी हॅलो हे पहा वैष्णव शैलेश परावडे भक्ती दीपक गेले आणि ऋत्वी दीपक गेले यांकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे तर या बक्षीस दात्यांचे मनस्वी आभार धन्यवाद इकडे काय रे वाकड्या ह्याची लाणी त्याची लाणी तू काय गाव अरे बोल लवकर वाकड्या आता मी एवढा हिलो गोंदस हिलो तुझ्या समोर उभा आहे माझं नाक बघ फक्त पलवा पडलो म्हणून जरा सुटलंय मला हिली काय नाही रोग मी फक्त नाक पडलो ना तोंडावर पडलो तेव्हा सुटलंय इकडे ह्यांचा चांगला ते नाव घेतो माझं काय मी का माझ्याकडे पैसे नाही काय 1500 रुपये पाठवता वाय ना महिन्याला त्याचं खेळ आणि नाव घे ऐकता वाकड्या डाळी डाळ तुरीची डाळ एका डालीत तुरीची डाळ असू दे मन डाळी डाळ तुरीची डाळ मन डाळी डाळ तुरीची डाळ मन वाकड्याचं नाव घेते 1 2 3 4 5 6 महिन्यातच केलं होतं बाळ काय म्हणली मला तर कळलंच नाही मला इकडे आता मुस्कान बोलू काय अरे वाकड्या अरे 1 2 असलं नाव घेतात नाव कसं घ्यायचं अरे वाकड्या कसं घ्यायचं नाव कसं घ्यायचं अरे कसं घ्यायचं कसा बसा घ्यायचं इकडे नाव कसं घेतो मी बघ जेवण करताना शोधत होतो लसूण
ढकलताना शोधत होतो लसूण आणि या मावशीचं नाव घेतो बाथरूम मध्ये बसून. काहीतरीच काय बोलतो. तुला नावच काय येऊच आहे ना, मी घेतो तिथं बसून. तू काय तिकल माझा. सांग रस्ता प्रतिबंध आहे. हे इकडे तुला या रस्त्याने जाता येणार नाही. मग आपला कायदा सांगा. अरे याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे? कायदा नाही, कायदा म्हणजे देवांचा हुकूम. तिला सांग आहे म्हणून सांग. असं वय अरे तिच्या थांब 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 थांब. 1 2 3 हे किती मंगळसूत्र घातले? अरे वाकड्या, तुला काय करायचंय? मी किती पण घालेन. अगं किती जणांची मंगळसूत्र घालते? अरे गेले एकाच आहे. अरे ही 4 दिसतात. तू जर एकटीन 4 घातलीस तर बाकीच्या बायकांनी काय करायचं? बोलला तुझा नुसते 50 रुपये घेऊन आले. पाहती हो कायदा सांगूया. अरे थांब ते ऐकत नाही. हो पाहती हा आता चिल्लायचं इकडे. हे पॉट राधे निघाली कुठे तू थेट, हे उतरून ठेव खाली वाट. राधे निघाली कुठे तू थेट, हे उतरून ठेव खाली वाट. तुला सांगतोय खरं कवळ्याची पोरं उभी आहेत वाटेवर. तुला सांगतोय खरं कवळ्याची पोरं उभी आहेत वाटेवर. राधे निघाली कुठे तू थेट, हे उतरून ठेव खाली वाट. राधे निघाली कुठे तू थेट, हे उतरून ठेव खाली वाट. तुला सांगतोय खरं कवळ्याची पोरं उभी आहेत वाटेवर. तुला सांगतोय खरं कवळ्याची पोरं उभी आहेत वाटेवर. पाहिला हा आमचा हुकूम देवाचा, हे जनाने तू ऐकून. सांगतो मी तुला पुन्हा पुन्हा राहावे इथं तू ऐकून. आमचा राखावा लावे तू मान, शरण येऊन लावे तू मान. आमचा राखावा लावे तू मान, शरण येऊन लावे तू मान. अशी केली कवन कथा कवी कोणी मंजूर स्वर. अशी केली कवन कथा कवी कोणी मंजूर स्वर. काय खातोय? खातो ना. मेलो आता बोलू नका मला काय कायदा सांगून झाली नाही. त्या मावशीला सांग आमच्या कायद्यानं आणि देवांच्या हुकुमानं या ठिकाणी तुला बसावं लागेल. एवढंच ना. हा कोबलं गाव झाला आधी हा खा 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 गाव हा गाव ना खा पण तुला सांग समजून सांग. समजून सांगतो. हा, समजून. काय बोललो? होय, होय. काय सांगू? तिला सांग देवांच्या हुकुमानं तुम्हाला इथं बसावं लागतं. अरे तू म्हणाला कोबरा का आधी मग त्याला मध्ये काय बोलतो इकडे हे मावशे
काय नाही वाकड्या. हिले काय नाही काय त्याला काही शिकती तू मला तुला जात काय म्हणतो ऐकलाच आमचा कायदा हो, ऐकलं आमच्या वाकड्या. कायद्यानं देवांच्या हुकमानं तुम्हाला इथं बचावच लागल अगं पोरीनो, आपण यांच्या कायद्याने नाही तो आपण जमल्या म्हणून बसूया. कायद्यानं बसायचं कायदे कायद्यान अरे बसायचं हो वाकड्या, कायद्यानेच बसते. वातोला सालपात काढली माझी तू भात लवकर भेटीला जाऊया. हा? कृष्णाच्या भेटीला. शेजार सुद्धा मला सांगितली कामगिरी पूर्ण दिसत आहे. आपण गौलानीला विचारलं पाहिजे. गौलानी आले तर आम्ही जाणार कुठे? आम्ही आयडिया बघू जातो जाणार मथुरेला. मथुराचा रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. तिथं मी उभा आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण मग आपला जन्म पुन्हा सांगा. ऐकता राहते. युगा युगाचे अवतार जाणून घे युगा युगाचे अवतार जाणून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे पाहून युगा युगाचे अवतार जाणून घे युगा युगाचे अवतार जाणून घे सावळा श्रीमुकुंद राधे पाहून सावळा श्रीमुकुंद राधे पाहून पहिला अवतार हा भक्त चक्रासुर वधिला दुसरा अवतार हा पूर्व पृथ्वी भार वाहिला वरहा रूप आहे दुसरे ग जाणून घे वरहा रूप आहे दुसरे ग जाणून घे श्री मुकुंद राधे पाहून सावळा श्री मुकुंद राधे पाहून राधे पाहून
सात मला रजा आहे. तेव्हा मी तुम्हाला सेवा वाजवी मंजुळ पावा, वाजवी मंजुळ पावा, नंदाचा गिरिधारी बाई, नंदाचा गिरिधारी बाई, नंदाचा बकासूर दैत्य मानासूर दैत्य कुळात जन्मलेला हा मथुरेचा राजा कंस स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी स्वतःच्या भावाला बंदिस्त ठेवला हे राज्य प्रस्थापित केला. अरे हो, आज बुधवार मथुरेचा बाजार अद्यापही गवळणीचा पत्ता आहे. आले लक्षात ही कामगिरीच्या कारच्या ठिकाणी नसली पाहिजे. असाच सात गुंजवण लाज वाटत नाही तुला प्रणाम करायला. बाबा माझा अपमान केला. अपमान करण्याचं काय, तुझा सत्कार करू. हो बाबा. ठाऊ काय का तू कोणा समोर आहेस? ज्याच्या घरा याला इंद्र अमरावती सोडून पडतो त्याच्या सामर्थ्य असेल तर युद्धात सज्ज हो.
झालं